आजची कथा निळावंती भाग 2 मराठी कथा। आपली बायको आहे तरी कोण, असा प्रश्न त्या निळवंतीच्या नवऱ्याच्या मनात आला। कोण आहे ही जी अर्ध्या रात्री उठते, एकटी नदीवर जाते आणि प्रेताभोवती साधना करते? ही साधारण स्त्री नाही असा विचार त्याच्या मनी आला। शेवटी कोणताही पुरुष अशी विकृत घटना आपल्या डोळ्यासमोर घडतंय असे बघून त्याच्या मनात शंकांचा प्रवाह हा होणारच। आणि हे काय भलतेच चालला तिकडे। निळावंतीने त्या प्रेताच्या कमरेला बांधलेली असलेली जी पिशवी होती ते हाताने सुटत नव्हती आणि सुटणार पण कशी? थंडीने निळावंतीच्या हाताची बोटे गोठली होती, त्यामुळे ती गाठ काही केल्या सुटेना। तिचे सर्वच प्रयत्न विफल झाले होते। दिव्यरूपी हिरे प्राप्त तर करायची, पण कसे? तर तिच्या मनात एक विचार आला, आपण ही गाठ दाताने खोलण्याचा प्रयत्न करूया। अशा विचाराने निळावंतीने केलेल्या आपल्या तोंडाच्या त्या प्रेताच्या कमरेची गाठ सोडायला सुरू केले। हे बघून तिचा नवरा आणखीच धक्क बसला। आपली बायको प्रेताची साधनाच नाही तर मेलेले प्रेत सुद्धा खाते, असा भ्रमात्मक विचार त्याच्या मनात आला। प्रेताच्या कमरेला बांधलेली दोरी सोडत असताना त्या प्रेताचे धोतर फाटले। ते बघून निळावंतीच्या नवऱ्याला वाटले की आपल्या बायकोने ते प्रेत फाडले। तिकडे निळावती तिच्या मोहिमेत यशस्वी झाली होती। त्या प्रेताच्या कमरेला बांधलेले हिरे सुटले होते की प्रेताजवळ उभी आहे आणि आता घराचा परतीचा रस्ता दिसेल तोच तिचा नवरा घराच्या वाटेने परत निघाला आणि घरात येऊन झोपण्याचे सोंग करू लागला। निळावंती त्याच्या मागेच परत घरी आली। तिचे शरीर भिजलेले होते। तिने घरात पाऊल ठेवता बघितले की तिचा नवरा झोपला आहे आणि तिने लगेच भोपळ्याची साखळी भिंतीवर टांगली आणि कपडे बदलून नवऱ्याच्या बाजूला येऊन झोपली। आपली बायको आपल्या बाजूला झोपली। सध्याच प्रेत खाऊन आली, या राक्षसीची भूक संपली असेल की नसेल संपली, तर उद्या ही मला देखील खाणार। आता काय करायचे, असा विकृत विचार तिच्या नवऱ्याच्या मनात आला। तो सूर्योदयाची वाट अतिशय आतुरतेने बघत होता। रात्री घडलेला प्रकार अजून देखील त्याच्या डोळ्यासमोर वावरत होतं। निळावंतीची ती निष्ठुरता पूर्ण मेलेले प्रेत खाण्याचे चित्र त्याच्या डोळ्याभोवती चांगलेच फिरत होते। ईश्वराच्या कृपेने दिवस उजळला। काल रात्रीला कोल्ह्याचा दृष्टांत ऐकून आपण नदीत प्रेत पकडून दिव्य हिरे प्राप्त केले, या आनंदात निळावंती होती। आपल्याला कोणीच बघितले नाही या भ्रमात ती आपली दैनंदिन कामे करण्यास तयार झाली। निळावंती स्वयंपाकघरात होती। तिचा सासरा दारात बसलेला होता। वडील एकटे आहे आणि निळावंती ही स्वयंपाकघरात व्यस्त आहे। हे पाहून तिचा नवरा वडिलाकडे जातो आणि रात्रीचा सर्व प्रकार हा त्याच्या समोर ठेवतो। आपला मुलगा खुळा झाला असा विचार त्याच्या मनात येतो। काल रात्री आपल्या मुलामध्ये आणि सुनबाईमध्ये भांडण झाले असेल, म्हणून माझा मुलगा तिच्याबद्दल आपले कान भरत आहे, असा विचार निळावंतीच्या सासऱ्याच्या मनात आला। निळावंतीचा सासरा हे बघ पोरा, असं काही बिचकलं सरळ सांग बरं। निळावंती किती गुणी मुलगी आहे। बाईच्या रूपात साक्षात लक्ष्मी घरी आली आणि तू तिचा अनादर करत आहेस। निळावंतीचा नवरा, बाबा मी खोटे नाही बोलत आहे, काल रात्री मी स्वतः पाहिले। अर्ध्या रात्री निळावंती नदीवर गेली, नदीमध्ये उडी घेतली आणि एक प्रेत आणले
आणि राक्षसाप्रमाणे दाताने कुरडत खाल्ले. सासरा असं म्हणत बरं, मी पहारा देतो, बघतो तू खरं बोलत आहेस की. तुझ्या मनात काही काळं आहे, बरं आहे. तुझ्या मनात काही काळं बिरत नाही ना आहे. झालेल्या प्रकारातून निळावंती अज्ञात होती. ती आपल्या संसारातील सर्व कामे आनंदात करत असे, जेणेकरून घरातील मोठ्या माणसाचा आशीर्वाद तिला लाभत असे. रात्री नवरा आपल्या खोलीत येत नाही म्हणून तिने कारण विचारले, तर मी आपल्या सुखासाठी काही दिवस ब्रह्मचर्याचे पालन करणार आहे, असे उत्तर नवऱ्याकडून तिला मिळाले. म्हणून ती सुद्धा कोणतीच शंका मनात न बाळगता शांतमय निजत असे. आणि आपली सून खरंच एक राक्षसीन आहे की नाही याची पडताळ करण्यासाठी तिचा सासरा हा बाहेर बसून पहारा देत असे. सासरा 1 हप्ता झाला पहारा देत होता. असंच होत नाही तर एका रात्री विपरीत घडले. रात्र भयान होते. चंद्राचा प्रकाश देखील मध्यम स्वरूपात होता. रात्रीच्या वेळी जनावरे अचानक शांत होते. निळावंती आपल्या रोजची सर्व कामे संपवून निवांत झोपली होती. त्या शांतमय वातावरणात एक टिटवी निळावंतीच्या घराच्या खिडकीजवळ येते. आजची रात्र सोन्याची आहे. जवळ असलेल्या मशनात हिरे मोती सोन्याने भरलेले 3 कढया वर येणार आहेत. सोन्याने भरलेले 3 कढया वर येणार आहेत. पण ज्याच्याकडे दिव्य हिरे असतील तोच व्यक्ती त्या सोन्याच्या हिरे मोत्यांच्या कढया घेऊ शकतो. टिटवीचे हे शब्द कानी पडताच निळावंती ही धनाच्या मोहात पडली. तिला विसर पडला की काही दिवसापासून आपल्या घरचे आपल्यासोबत ठीक वागत नाही आहेत. नेमके काय घडले होते? तिच्या नजरेत होता तो फक्त त्या टिटवीने दिलेला दृष्टांत. तिने कोणताच विचार केला नाही आणि ती बाहेर पडली. निळावंतीचा सासरा बाहेर बसला होता. तेवढ्यात निळावंती बाहेर आली. निळावंतीला बघताच तिचा सासरा तिथे असलेल्या बाकाच्या मागे जाऊन लपला. निळावंती चोर पावलांनी घराबाहेर पडली. सासऱ्याने विचार केला, मी गेल्या 5-15 दिवसापासून मी इथून हललो नाही. इतक्या दिवसापासून निळावंती घराबाहेर नाही निघाली. मात्र आज कधी माझ्या लेकाने जे काही सांगितलं ते खरं तर नाही. निळावंती ही असाधारण महिला नाही. ही एक राक्षसीन असावी. खरंच ही एक राक्षसीन आहे की काय? निळावंती चोर पावलांनी घराच्या बाहेर निघाली. ती समोर आणि तिचा सासरा हा तिच्या पाठलाग करत होता. इतक्याच रात्री आपली सून एकटी चालली कुठं असा प्रश्न त्याच्या मनात आला. निळावंती जात असताना तिच्या मनात फक्त टिटवीने सांगितली गोष्ट घर करून बसली होती. तिला आता धन गवसणार होते या आतुरतेने तिचे पाय हे भरभर समोर पडत होते. तिचा वेग अतिशय जलद गतीचा होता. तिचा सासरा मागोमाग चालत होता. चालता चालता निळावंती एका ठिकाणी येऊन थांबली. ती जागा होती मशानभूमी. मेलेली माणसे जाळायची, पुरायची, मृत शरीराला शांती देण्याचे एकमात्र ठिकाण. वेदनामय आयुष्याला इथं अंत मिळतो. जीवनातील सत्य जिथं येऊन शांत होते अशा वैकुंठ लोकीचा मार्ग दाखवणारी मशानभूमीच्या दाराजवळ. निळावंतीला स्तब्धपणे उभे राहताना बघून तिचा सासरा विचलित झाला होता. निळावंती अतिशय शांत स्वभावाची, मनमिळाऊ वृत्तीची होती. हिचे खरे रूप असे असेल असे यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते. आपली सून एक नरभक्षी आहे असा भ्रम निळावंतीच्या सासऱ्याला मशानभूमीच्या बाहेर उभा होता. सासऱ्याला वाटले
निळावंतीचा सासरा स्मशानभूमीच्या बाहेर उभे होता. आता निळावंती कोणते कृत्य करणार याचीच वाट पाहत होता. निळावंतीचे पुढचे पाऊल कोणते असेल याच्याच विचारात तो होता. तेवढ्यात निळावंतीमध्ये हालचाल होणार आहे असे त्याला वाटले. निळावंती स्मशानभूमीच्या बाहेर उभी होती. टिटवीने दिलेला दृष्टांत तिच्या मनात होता. तिने आपल्या डोक्यावरचा पदर काढला आणि कमरेला खोचला. त्या स्मशानाचे दार उघडले. निळावंती आतमध्ये गेली. आपल्या सुनेला मध्यरात्री स्मशानात जाताना पाहून तिचा सासरा विचारात पडला. आपल्या सुनेला स्मशानात जाऊन पाहताना तिचा सासरा विचारात पडला. त्या स्मशानात अगोदरच्या दिवशी त्या गावातील ब्राह्मणाची पत्नी पुरली होती. दुर्दैवाने निळावंतीने स्मशानात प्रवेश करताच तिची नजर होती फक्त धनाच्या कड्यांवर. टिटवीने सांगितल्याप्रमाणे ती त्या ठिकाणी गेली जिथं धन हे गडलेलं होते. निळावंतीने आपल्या कमरेला बांधलेले हिरा सोडला आणि त्या ठिकाणी तो हिरा ठेवले असता चमत्कार झाला. तिथे गाडलेले धनाचे घडे वर आले. धन पाहून निळावंतीच्या मनात प्रश्न निर्माण झाला की हे धन घरी कसे न्यायचे. म्हणून तिला असे वाटले की सापडलेले धन आपण इथेच लपवायचे. म्हणून तिने एक मोठा खड्डा केला आणि त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाच्या बायकोला पुरले होते. निळावंतीचा सासरा हे बघत होता. त्याच्या मनात आले की निळावंती मेलेले प्रेत खात आहे. निळावंतीने धन लपवायला सुरुवात केली की धनाजवळ यायची, ओंजळीत ते द्यायची आणि दुसऱ्या ठिकाणी जिथे तिने खड्डा केला होता तिथं आणून टाकायची. तिच्या त्या क्रमाला बघून तिच्या सासऱ्याच्या मनात असे आले की निळावंती एका ठिकाणी प्रेत खाते आणि पाणी पिण्यास घड्याजवळ जाते. तिचा क्रम संपला होता. तिने सर्व धन लपवले होते आणि घराकडे परते. बघितल्यावर तिच्या सासऱ्याने देखील आपले पाऊल मागे वळविले आणि घरचा रस्ता धरला. ती रात्र त्याला अतिशय भारी जाणार होती. त्याने जो काही प्रकार बघितला होता तो प्रकार आयुष्यभर त्याला आठवणीत राहणारा होता. त्याने आपले पाऊल भरभर टाकले आणि निळावंतीच्या घरी पोचण्याच्या आधी तो घरी आला. निळावंतीला आपल्या डोळ्यासमोर तिच्या त्या खोलीत जाताना पाहिले आणि तिचा सासरा देखील आपल्या खोलीत येऊन खाटीवर पडला. तो निजण्याचा खूप प्रयत्न करत होता, मात्र त्याचा डोळा काही लागेना. आणि तो लागणार कसा? त्याने स्मशानात असे काही बघितले होते ज्याने तो झोपण्याच्या मानसिकतेत राहिला नव्हता. पुरलेल्या ब्राह्मणाची म्हातारीच्या जागी निळावंतीचे ते जागा उकरताना त्याला दिसे. निळावंती विचारलेल्या जागी काहीतरी करायची. बहुतेक ती त्या म्हातारीचे प्रेत खात असणार. निळावंती तिथे जाऊन काहीतरी करायची म्हणजे ते म्हातारीचे प्रेत खात असणार असे भ्रमित स्वरूप त्याच्या मनात आले. मात्र निळावंती त्या घड्याजवळ पण जायची. तिला पाणी पिण्यासाठी ती एक दैत्य आहे, ही एक राक्षसी नाही असा भ्रम तिच्या सासऱ्याच्या विचारात झाला होता. सामान्याच्या वास्तविक स्थिती काय होती याची त्याला कल्पना नव्हती. ज्या ठिकाणी निळावंतीने एक खड्डा केला होता तो त्या ब्राह्मणानेच त्या ठिकाणी आपल्या म्हातारीला गाडलेले होते. तो नसून त्याच्याच बाजूला दुसरा केला होता. त्याला नव्हते माहीत ज्या घड्याला तो पाण्याचा घडा समजून होता तो तर धनाचा घडा होता. त्या घटनेची वास्तविकता त्याला दिसत नव्हती. त्याला दिसत नव्हते की निळावंती तिच्या ओंजळीत सोने चांदी घेऊन तिने केलेल्या खड्ड्यात लपवत आहे. त्याला असा भास झाला की निळावंती प्रेत खात आहे
आपली पाणी पिण्यासाठी आणि ती पाणी पिण्यासाठी तेथील घड्याजवळ जात आहे. त्याला झालेल्या या भ्रमणामुळे तो रात्रभर जागीच होता. त्याचे डोळे आतुर झाले होते. सूर्याचे किरण बघायला कितीतरी कष्टाने त्याचे डोळे लागले आणि तो निवांत झोपला. निळावंती कोकणशास्त्रात तज्ज्ञ होती. तिला पशुपक्षी याची भाषा कळायची. ती याच्यासोबत संवादित करायची. प्रमुखरित्या निळावंती कोण होती हा प्रश्न आजही एक रहस्य दिसून येते. जसे देवाने पृथ्वी निर्माण केली त्यावेळी प्रत्येक घटकाला आपले स्वतंत्र जीवन जगण्यासाठी एक वाचा देण्यात आली. दुर्दैवाने निळावंतीने ही साखळी मोडीच काढली आणि त्यामुळे या परिस्थितीत ती अडकणार होती. तिला नव्हते माहिती की नदीवरील प्रेत आणि मशनातील घटना या तिच्या सासरच्या लोकांनी बघितल्या होत्या आणि दुर्दैवीने त्यांनी त्या घटना चुकीच्या भ्रमणात आढळल्यामुळे एक वादळ हे निळावंतीच्या जीवनात येणार होते आणि आजचा दिवस हा निळावंतीच्या आयुष्यात चैनीतील एक अत्यंत वाईट दिवस होणार होता. घरच्या अंगणात निळावंतीचा सासरा बसला होता. त्याला अजून देखील विश्वास होत नव्हता की आपली सून एक नरभक्ष आहे, मेलेले मांस खाणारे एक दैत्य आहे. असा भ्रमित विचार निळावंतीचा सासरा करत होता. निळावंती आपली त्यातही ती एक जरभक्षी आहे असा गैरसमज निळावंतीच्या सामान्याच्या डोक्यात भिनला होता. अशा या परिस्थितीमधून भावन काय करायचे असा एक प्रश्न त्याच्या समोर उभा झाला होता. निळावंतीला आपल्या घरात एक थंड नाही शकत. निळावंती आपल्या घरात एक क्षणही नाही राहू शकत. तिला मेलेल्या मुर्द्यांचा वास येत आहे. देव ना करो उद्या तिला जिवंत आज माणसाचा वास आला तर आपल्याला ती खाऊन टाकणार. नाही, आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. मात्र आपण काय करू शकतो की ज्यामुळेही आपल्या परिवारापासून दूर राहण्यास अतिप्रमाणात विचार केल्यामुळे त्याच्या डोक्यात एकीकी आली. जर का आपण निळावंतीला तिच्या बापाच्या घरी नेऊन सोडले तर कसे होणार हो? कल्पना. योग्य ठरेल. तिच्या माहेरी तिला घेऊन गेलेले कोणत्या कारणाने की तिला माहेरी घेऊन जायचे हे विचारात घेतले पाहिजे. त्यामुळे त्याने एक चांगली की सुचवली आणि ती अंमलात आणण्यासाठी त्या योजनेचे तयारीला लागले. बरे मात्र निळावंतीच्या सासऱ्याने सकाळी लवकर उठून बैलजोडी तयार केली आणि निळाव मला हाक मारली. दिवस उजळला होता. आपली निळावतीच्या सासऱ्याने सकाळी लवकर उठून आपली बैलजोडी तयार केली आणि निळावंतीला हाक मारली. निळावंतीचा सासरा निळावंती काय म्हणता मामाजी? निळावंतीचा सासरा चल तयारीला लाग, आपल्याला तुझ्या माहेरी जायचे आहे. निळावंती. माझ्या माहेरी कशाला पण? निळावंतीचा सासरा. अगं, काल रात्री माझ्या स्वप्नात तुझे वडील आले होते. त्याचे शरीर खूप खराब झालेले दिसले. ते खूप आजारी आहे असे वाटत आहे मला. चल लवकर, तयारीला लवकर लाग. निळावंती. बरं मामाजी. सासरा. निळावंती घरात जाते आणि नाराज होते. लग्न होऊन महिना पण होत नाही आणि माझी सासरची माणसे मला वाऱ्यावर सोडून देण्यास निघाले. माझा कोणता गुन्हा होता ज्याने ही कठीण परिस्थिती माझ्यावर येऊन पडली? आता माझे पूर्ण आयुष्य हे निरर्थक ठरले. पूर्ण आयुष्याची राख रांगोळी झाली.
अशा अनेक प्रकारच्या विकृत विचारांची नीलावंती विचारत होती. तेवढ्यात भिंतीवर बसलेली पाल तिचे गहाण ऐकत बसली होती. तिला रडताना बघून पालीने विचारले, हे नीलावंती, हे कोकशास्त्रज्ञ, काय घडले असे? त्याने तुझे मनाची वेदना मनात बाळगू अनावर झाले. नको त्या दुखणं काय हे नेमके मला कळू दे ग वेदना. तुझ्या तोंडावर येऊन ते तुझे आपल्या सोबतची प्राणी बोलत होती. ती दिवसभर घसतच असायची. तिचे जीवन याच चार मातीच्या आत गेले होते. नीलावंतीचे दुःख अनावर होती. तिने सर्व काही पालीच्या समोर सांगून टाकले. या नीलावंतीचे परिस्थितीत परिवर्तन कसे झाले हे त्या पालीला माहीत होते. तिने नेटा नीलावंती सांगितले, नीलावंती, तुला नाही माहिती, तुझी अवस्था तुझ्याच अज्ञानामुळे झाली. तुला नाल घेण्यासाठी नदीवर जाताना तुझ्या नवऱ्याने पाहिले. तुला म्हसनात जाताना तुझ्या सासऱ्याने पाहिले. तुझ्या सासऱ्याने पाहिले. वनवास तुला होत आहे त्याचे कारण तो कोल्हा आणि टीटी आहे, जिने तुला धनाचा दृष्टांत दिला. पालीचे शब्द नीलावंतीच्या कानी पडताच नीलावंतीला मनात अनुभव झाला का आपल्याला धनाचे संग्रह करताना आपल्या सासरच्या माणसांनी पाहिले. त्यांच्या वेगवेगळ्या शंका निर्माण झाल्या होत्या. म्हणून ते मला सोडून देणार आहेत. जे सत्य आहे ते मी यांना सांगू शकत नाही. आता काय करायचे? नर जे काही भाग्य लिहित असे तेच होणार. सर्व काही नशिबावर नीलावंती सर्व काही नशिबावर सोडणार. नीलावंती सासऱ्यांसोबत सोडून पालीला शब्द द्यायला तयार होते. नीलावंती एक कोकशास्त्रामध्ये वारंगत असलेली व्यक्तिमत्व. नीलावंतीचे पूर्ण आयुष्य पशुपक्ष्यांच्या संगतीत गेल्यामुळे तिला पशुपक्ष्यांची भाषा ही चांगलीच कळायची. ती पशुपक्ष्यासोबत संवाद साधायची. तिची हीच विद्या तिच्या पूर्ण आयुष्याची रांगोळी करणार असे तिला स्वप्नात देखील वाटले नव्हते. मात्र तिची हीच विद्या आता तिला आपल्या सासरमधून दूर करणार होती. नीलावंतीच्या सासऱ्याने बाहेर बैलजोडीच्या साह्याने बैलगाडी झोपली होती. आता नीलावंतीचा सासरा सोडण्याच्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. बैलजोडी सजवली होती. नक्षीदार कपड्यांची झालर आतरली होती. दोन्ही सासर आणि सुनेच्या मनात विपरीत विचार सुरू होता. एक भ्रमात्मक तर एक वास्तविक विचाराची साखर यांच्यामध्ये दिसून येत होती. नीलावंती आपल्या सासऱ्यांसोबत बैलगाडीत बसली. गाडी धकतावेळी नीलावंतीचा सासरा घाबरत गाडी चालवत होता. त्यांच्या मनी एकच शंका होती, ती म्हणजे आपण समोर बघत आहोत. जर नीलावंती हिला भूक लागली तर ती आपल्यावर मागून हल्ला करणार आणि आपल्याला छाटून टाकणार. याच भीतीने तो समोर कमी आणि मागे जास्त लक्ष देत होता. त्याला कळत नव्हते काय करायचे. नीलावंती हिला तिच्या बापाची घरी सोडून चालणार का? आज नाही तर उद्या कधी ना कधी ती सासरच्या रस्त्यावर येणारच की. आपण एक काम करू, हिला माहेरी न नेता दाट जंगलात घेऊन जाऊन तिथे हिंसक स्वरूपाची असलेली जनावरं हिला खाऊन टाकतील. असा विकृत विचार नीलावंतीच्या सासऱ्याने केला आणि तो गाडीचा मार्ग बदलून जंगलाच्या दिशेने निघाला. सकाळ झाली होती. दोघांना चांगलीच भूक लागली होती. जेवण करायला बसले. नीलावंती, आता खूप वेळ झाला आपण प्रवास करत आहोत. भुकेने आत्मा व्याकुळ होत होती. म्हणून दोघे सासर आणि सून जंगलात सोबत आणलेली शिदोरी उघडते. मात्र तिचा सासरा हा घाबरट वृत्तीचा असल्यामुळे
घाबरट वृत्तीचा असल्यामुळे तो निळावंतीला एक हडळ समजत होता, म्हणून त्याने स्वतःच्या वाटणीचे अन्न घेऊन दूर जाऊन बसला. निळावंती जेवण करत होती तेवढ्यात तिच्या बाजूच्या झाडावर बसलेल्या कावळ्याचा आवाज ऐकू आला. झाडावर बसलेले कावळ्याचे दाम्पत्य संवाद करत होते की आपल्याला देखील भूक लागली आहे आणि समोरच्या झाडाखाली एक महिला जेवण करत आहे. ती आपल्याला खायला काही देणार का? असा संवाद त्या कावळा आणि त्याच्या पत्नीमध्ये चालू होता. त्या कावळा आणि त्याच्या पत्नीमध्ये चालला होता. त्यांच्यामधील एक आणि त्या कावळ्याला बोलावून त्याला पण खायला दिले. मुख्य जनावराची भूक मिटवणे हे माणुसकीचे लक्षण आहे, असा विचार निळावंतीने केला. कावळ्याला आपल्या शिदोरीचा काही भाग निळावंती देत आहे हे पाहिल्यावर तिच्या सासऱ्याच्या डोक्यात ताण आला. ही निळावंती कावळ्याच्या साहाय्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न तर नाही करत आहे ना? असा प्रश्न देखील त्याच्या मनात आला. म्हणून तो आणखीच घाबरून बसला. इकडे कावळ्याचे भूक मिटली होती. निळावंतीचे जेवण देखील संपले होते. ते आता आपले सर्व क्रिया ओवेवून निघणारच होती, तर कावळ्याने हाक दिली, निळावंती थांब, माझी भूक मिटवण्याच्या कार्याला तू साथ दिली आहे. आजच्या युगात कोणीच कोणाच्या मदतीला धावून येत नाही. अशा वेळी तू माझी भूक शांत केली. हे बघ, मी काय सांगतो ते व्यवस्थित ऐक. तू आता ज्या झाडापाशी उभी आहे त्या झाडाच्या डाव्या बाजूला 15 पाऊल समोर धनाच्या 21 कड्या आहे. त्या धनाच्या कढाया आहे 21 कढाया आहे. त्या धनाच्या कढाया जमिनीत पुरलेल्या आहे. तू ते धन काढ आणि तुझे जीवन आनंददायी बनव. तुझ्या नशिबात आणखी एक दिव्य योग आहे. तोपर्यंत ही घटना पंचायत करू नको. एवढे सांगून तो उडून गेला. निळावंती आधी चिंतेत होती, मात्र कावळ्याने जे काही सांगितले ते पण खरेच असेल. आपल्या त्याच्या शब्दाची सत्यता पाहून द्यायला काही हरकत तर नाही. या अनुषंगाने निळावंती त्या ठिकाणी गेली आणि आपलं दिव्य नालच्या साहाय्याने जमिनीवर घेरलेलं धन तिने बघितले. कावळ्याची मदत केली म्हणून निळावंतीला मोबदल्यात गाभाळ मिळाले. मात्र विचार करण्याची गोष्ट होती, पुढं काय होणार होतं. निळावंतीने कावळा आणि कागाईने सांगितल्या धनाची माहिती घेऊन ते धन प्राप्त केले आणि एका ठिकाणी लपून ठेवले. वेळ खूप झाली होती. तिचा सासरा हा निळावंतीची वाट पाहत थकला होता. तेवढ्यात त्याला निळावंती दिसली. मात्र रात्र होणार होती म्हणून निळावंतीने सासऱ्याला विचारले की सूर्यास्ताची वेळ आपण प्रवास करणे योग्य नाही. सूर्यास्ती वेळी आपण प्रवास करणे योग्य नाही म्हणून आपण इथं थांबू. मात्र सासऱ्याने ऐकले नाही. त्यांनी बैलगाडी झोपली आणि निघाले. निळावंतीला 3दा धनाचा दृष्टांत मिळाला होता. ती मनोराज्यात गुंफून गेली होती. तिच्या सासऱ्याला निळावंतीची भीती आणखीच वाटत होती. तो भीत गाडी हकलत होता. वेळेचे चक्र निघत होते. निळावंतीने कावळ्यासोबत कोणता संवाद साधला याचे उत्तर सासऱ्याला एकांत शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्याची बैलगाडी जंगलाच्या आत शिरत होती. अचानक कोणाची तरी रडण्याची ध्वनी निळावंतीच्या कानी पडली. कोण रडत आहे याची काळजी तिला होऊ लागली. सासरा गाडी थांबवायला तयार नव्हता म्हणून निळावंतीचा
ध्यासनी देऊन गाडी थांबवायला सांगितली. सासऱ्याने मात्र आता निळावंतीच्या भीतीपोटी गाडी थांबवली. निळावंतीने गाडी थांबवतात जंगलात पळ काढला आणि बघितले की एका मुंगुसाचे जोडपे होते आणि त्यातील तिला मादा ही रडत होती. निळावंती, बाई, काय झालं रडायला? का ग भयानक जंगलात तू गजर केला? मादा मुंगूस, अगं ताई, काय सांगू, या जंगलात एक बलाढ्य साप राहतो. त्या सापाने आणि माझ्या नवऱ्याचे खूप आक्रमक युद्ध झाले आणि त्या युद्धात यांची दृष्टी गेली, म्हणून ती शोक करीत आहे. निळावंती, खूप दुःख झालं ऐकून. मी काही मदत करू शकते का? सांग. निळावंतीचा आणि त्या मुंगुसाच्या दयाचा होणारा संवाद तेथील झाडावर बसलेले खारमयीकने ऐकला. खारमयीक उतरून सांगते, माझ्या बहिणींनो, तुमची समस्या जास्त कठीण आहे माझ्याकडे. या समस्येचे निवारण होय. जर का या मुंगुसाच्या डोळ्यावर दिव्य हिरा ठेवला तर याला दृष्टी मिळणार. खारीचे शब्द ऐकताच निळावंती विचारात पडते. दिव्य हिरे हे कसे मुंगुसाला दृष्टी देतील? याचे निवारणास खारी याचे उत्तर प्रश्नार्थक विचारल्या जाते. तर खार सांगते की एक दिव्य हिरा याची किंमत म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरील 3.5 दिवसाचा खर्च म्हणजे त्या अनमोल दगडात दिव्य शक्ती आहे की त्याच्या साह्याने या आंधळ्या मुंगुसाला दृष्टी मिळेल. त्याच उद्देशाने निळावंती आपल्याकडे असलेले हिऱ्याला मुंगुसाच्या डोळ्यावर ठेवते. आधी मुंगुसाला आनंद मिळतो. कितीतरी काळाने या मुंगुसाला दृष्टी प्राप्त झाली होती. ही दैवी शक्ती कोण कुठली आणि आमच्या अंधारमय जीवनात प्रकाश घेऊन आली. म्हणून त्या मुंगुसाने निळावंतीला नमस्कार केला आणि तिला त्याची मदत भासल्यास आवाज देत, आम्ही तुमची मदत करायला येऊ, असा शब्द त्या मुंगुसाने निळावंतीला दिला. म्हणून निळावंती आणि तिचा सासरा असे दोघे समोर प्रवासाला निघाले. मात्र रात्र होणार होती आणि त्या भयानक अंधाराच्या रात्री प्रवास करणे धोक्याचे होते. त्यांनी त्या जंगलात आसरा घेतला. परिणामी सासरा वयोवृद्ध असल्यामुळे निळावंतीने त्यांना बैलगाडीच्या खाली झोपायला लावले आणि ती स्वतः बैलगाडीवर बसून डोळा लावण्याचा प्रयत्न करीत होती. तेवढ्यात एका झाडावर पिंगळा होता. त्याने जोरात आवाज दिला, चला, बलाढ्य सापांची येण्याची वेळ झाली. तो बिळातून बाहेर येणार आहे. आपल्या उरात लपविले मणी बाहेर काढून स्वतःचे अन्न खाणार आहे. हा दिव्य मणी परीचा समाज आहे. असेच त्याच्या घरी लक्ष्मीचा वास नियमित राहील. चला, नागमण्यांचे दर्शन करूया. त्यांच्याजवळ पिंगळ्याचे शब्द निळावंतीच्या कानी पडले. आपण हा मणी प्राप्त करावा अशी इच्छा निळावंतीच्या मनात आला. मात्र ज्या सापाचे वर्णन पिंगळ्याने केले तो साप अतिशय बलाढ्य आहे. त्याला मारावे कसे हा विचार करत असताना निळावंतीला मुंगुसाची आठवण झाली. तिने विचार केला की आपण त्या मुंगुसाला मदत केली म्हणून त्याने आपल्याला शब्द दिला की ते पण माझी मदत करतील. त्याचे आव्हान करून मी त्याची मदत घ्यायला पाहिजे. असा विचार मनाशी बाळगून तिने मुंगुसाचे आदान केले आणि ते मुख्य दाम्पत्य निळावंतीसमोर उभे झाले. सर्व काही व्यक्त केले. मुंगुसाने विचार केला की निळावंतीने त्यांच्यासमोर त्या सापाला मारायचे म्हणजे एकट्या दुकड्यांचे काम नाही. म्हणून त्याने आपल्या सर्व बांधवांना बोलविले. निळावंती आणि ते सर्व मुंगूस त्या सापाच्या दिशेने चालले
आणि त्या ठिकाणी येऊन लपले. तो पिंगळा वर होताच वेळ जात होती. बघता बघता त्या पिंगळ्याला निळावंती विचारते, ए पिंगळ्या, तो साप कधी येणार आहेस? तो साप कधी येणार आहे? निळावंतीचे शब्द पिंगळ्याच्या कानी पडताच पिंगळा सांगतो, हे बघा, या समोरच्या नदीमध्ये तो साप वास करतो. तो आपल्या धनाची रक्षण करतो आणि त्यांच्याजवळ असलेले दिव्य मणी त्या धनाचे संकेत देतो. जेव्हा तो मणी त्या नदीच्या पाण्याला दाखविला जाणार त्यावेळी नदी लपलेले धन समोर येणार. धनाची कहाणी दिशेकडून ऐकून निळावंती आनंदित झाली होती. त्यात झाडझुडपात अचानक सरसरत येत असल्याची जाणीव झाली. तो साप समोर आला. अंधारात मात्र काही व्यवस्थित दिसत नव्हते. जो त्याने नागमणी आपल्या आतून बाहेर काढला त्यावेळी त्या ठिकाणी लख्ख असा प्रकाश पडला. तो साप अत्यंत विषारी आणि खूप मोठा होता. नागमणी त्याच्यापासून दूर होता असे दिसल्यास सर्व मुंगुसांनी त्या सापावर धावा केला आणि त्यांच्या शरीराचे इंच तुकडे करून टाकले. निळावंतीला मणी प्राप्त झाला होता. घरात पालीचे सांगितल्याप्रमाणे तिला 4 वेळा धनाचा दृष्टांत मिळाला होता. आता ती एक कोकणशास्त्रज्ञ आहे हा विषय सांगू शकत होती. निळावंतीला झालेला आनंद हा व्यापक स्वरूपाचा होता. नागापासून मिळालेला हा मणी तिच्यासाठी परीक्षाप्रमाणे होता. तिने तो नागमणी धरला आणि मुंगुसाला वंदना करून नदीकडे धाव घेतली. जेव्हा निळावंतीने नागमणी नदीला दाखविले तेव्हा नदीत लपलेले धनद्रव्य काठावर आले. निळावंतीने ते सर्व द्रव्य बैलगाडीत साठवायला सुरुवात केली. नागमणीच्या स्वरूपात निळावंतीला खूप मोठे आभाळ मिळाले होते. निळावंतीची बैलगाडी ही मोत्याने हिऱ्याने चमकू लागली होती. दिवस उजडला होता. निळावंतीच्या सासऱ्याची झोप उडाली होती. त्याला निळावंतीला तिच्या माहेरी न्यायचे होते. तो उठून बसतो. आचार्य तर काय बैलगाडीकडे बघितल्यावर वाटते. बैलगाडी सोन्या नाण्याने भरलेली होती. अमूल्य रत्ने त्या बैलगाडीमध्ये होते. ते बघून त्याला धासणी बसते. आपल्याकडे हे द्रव्य आले कसे म्हणून तो निळावंतीला विचारतो. म्हणून वेळी निळावंती आपला भूतकाळ तिच्या सासऱ्यांसमोर व्यक्त करते. एक स्वतःच्या बालपणी कोकणशास्त्रासाठी दिलेला मंत्र, 2 नदीतील प्रेतपासून प्राप्त झालेले दिव्य हिरे, 3 टिटवीच्या सांगण्यावरून मशनात लाभलेले धनद्रव्य, 4 कावळ्याची मदत केली म्हणून प्राप्त झालेले धनाची कडाया, 5 मुंगुसाच्या मदतीने प्राप्त झालेले नागमणी. निळावंतीची सर्व कहाणी ऐकल्यावर तिचा सासरा मनातल्या मनात खंत व्यक्त करतो. लक्ष्मीच्या रूपात निळावंती आपल्या घरात आली आणि मी त्याला एक कैदासीन म्हणून जंगलात सोडायला निघालो होतो. निळावंतीच्या सासऱ्याने आपला मार्ग बदलून निळावंतीला घेऊन पुन्हा सासरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. सासरच्या मार्गाने जात असताना त्यांनी ते सर्व धन एकत्रित करत आले. जे धन निळावंती लपून ठेवत होते ते सर्वजण निळावंती आणि तिचा सासरा या दोघांनी बैलगाडीत एकत्र करून आपल्या घराकडे धाव घेतली होती. निळावंतीचा नवरा घराच्या गच्चीवर बसून बघत होता. तेवढ्यात त्याला निळावंती त्यांच्या वडिलासोबत बैलगाडीतून परत येताना दिसली. म्हणून तो खाली उतरून स्वतःच्या वडिलालाच म्हणाला की ही अवदसा पुन्हा घरात कशाला आणली? मी स्वतः हिला मेलेले प्रेत खाताना पाहिले.
मी स्वतः हिला मेलेले प्रेत खाताना पाहिले. पोराचे शब्द ऐकल्यावर त्याच्या वडिलांनी सर्व काही हकीकत त्याच्यासमोर व्यक्त केली. नंतर निळावंतीच्या नवऱ्याचा देखील तिच्यावर विश्वास बसला आणि ते दोघे पुढचा संसार सुखात करू लागले. प्रस्तुत कथा सत्य आहे की भ्रम कुणाला ठाऊक नाही. मात्र लोकशाहीरांनी आपल्या पोवाड्यातून निळावंतीला जिवंत ठेवले आहे. अशीच ही एक निळावंतीची कथा आहे. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.